शक्ती अद्भुत हे अंगी, हे तो देणे तुमचे देवा, घ्यावी अखंडित सेवा। अंगी प्रेमाचे भरते, नेघे उतार चढते, हे तो देणे तुमचे देवा, घ्यावी अखंडित सेवा। तुका म्हणे वाणी, तुका म्हणे वाणी, प्रेम अमृताची खाणी, हे तो देणे तुमची देवा, घ्यावी अखंडित सेवा। किती वर्ष? 34। वा, गेली 34 वर्षाची वार्षिक क्रमाने चालत असलेली ही पवित्र सप्ताहाची परंपरा अविरतपणे जोपासायचं काम ग्रामस्थ मंडळ चाटगावकर करतायत। आपल्या सर्वांची आदरणीय पूजनीय वंदनीय मूर्ती पूज्य श्री श्री हरिभक्तपरायण परमादरणीय शंकर महाराजजी यांच्या मार्गदर्शनाने आपली पारमार्थिक वाटचाल सुरू आहे। चाटगावकराचा परमार्थ म्हणजे मुरब्बी परमार्थ मानला जातो। त्याचं कारण आहे आपले मार्गदर्शक ध्रुव ताऱ्यासारखे आढळ व्यक्ती महाराज, अबाधित साधुत्व, त्यामुळं आपला परमार्थ तितकाच वजनदार आहे। सर्वांच्या भावना धारण करून टिकवून ठेवायचं काम एवढंच सोपं नाही। यत्किंचितही भावनेला तडा न जाऊ देता 34 वर्षाची लगातार चालत असलेली ही परंपरा चढत्या क्रमानं टिकवायचं काम परमपूज्य श्री हरिभक्तपरायण शंकर महाराजजी करतायत। पूर्ण वेळ देऊन या छोट्याशा खेड्यामध्ये अगदी प्रेमानं भावनेनं आवडीनं राहतात। आपल्यासाठी म्हणजे तुकोबारायचे शंकर महाराजांच्याकडं चाटगावकरांचा पाहण्याचा दृष्टिकोन म्हणजे तुकोबारायचे प्रतिनिधित्व म्हणजे तुकोबारायच्या रूपानंच आपल्याला आले आहे की ना। आणि योगायोगानं महाराजांचं गाव बी तुकोबारायच्या बगलातच आहे। त्या मातीतले प्रतिनिधित्व जगद्गुरु तुकोबारायच आपण समजतो आणि आहे त्या तोला मोलाचं जीवन आहे महाराज। आणि म्हणून चाटगावकराचा परमार्थ खरोखरच वजनदार परमार्थ आहे। तुमच्या परमार्थाला दृष्ट लागत नाही। तुमचा परमार्थ वजनदार असण्याचं मूळ कारण आहे मार्गदर्शक तितके वजनदार आहेत। प्रेरणा शंकर महाराजांची, आणि त्यामुळं तुमच्या परमार्थात यत्किंचितही व्हायब्रेशन नाही। माझा योग चांगला या पवित्र परंपरेत खारीच्या वाट्यानं वाकपुष्प समर्पित करण्याचा सुयोग आहे। आमचं विद्यार्थी अवस्थेत असलेलंच ऋणानुबंध प्रेमाची ती या रूपानं प्रगट, आणि खरं म्हणजे वयानं बी आणि आळंदीतली बी सिनिरिटी 1-2 वर्षाची तरी माझ्यापेक्षा शंकर महाराजांची ज्येष्ठ आहेत। योग असा आहे, मधल्या 25 वर्षात भेटच झाली नव्हती महाराज। भेट घालून द्यायचं काम चाटगावकरांनी केलं आणि समाधान वाटलं की प्रतिवर्षी महाराज इथे येतात। 34 वर्ष मला वाटते लगातार। काही बदल आहे? काही बदल नाही महाराज। पूर्ण वेळ देऊन, आणि मला तर वाटतंय आता ती कायमचीच राहायला इकडे येतील की काय। हा,
आश्रम बी अर्थात मंदिर बी इथं सुंदर त्यांनी त्यांच्या गुरुवर्याचं मंदिर बांधले. गुरु उपासना गुरु तेथ ज्ञान ज्ञानी आत्मदर्शनम दर्शनी समाधान अतिजयशी. परमपूज्य गुरुवर्य महान विभूती जयराम महाराज या महात्म्याचं मंदिर उभारायचं काम याला म्हणायचं गुरुनिष्ठा. महाराष्ट्रातलं हे पहिलं उदाहरण आहे. शंकर महाराजांनी जयराम महाराजाचं मंदिर बांधले महाराज. आणि जयराम बुवांनी किती विद्यार्थी घडवले काही माप आहे का. विद्यार्थ्यासाठीच जगले आणि शेवटपर्यंत विद्यार्थ्याची सेवा केली आणि तितकीच कडकपणानं केली महाराज. त्यांच्या तालमीत वैराग्यशील माणसं तयार झाली. आज आपण शंकर महाराजांच्याकडे ज्या त्यागानं ज्या वैराग्यानं बघतो त्याची टोटल ताकद जयराम महाराजांची ताकद आहे. तो आदर्श त्यांनी डोळ्यापुढे ठेवलाय आणि खरोखरच आमचा योग चांगला की महात्म्याच्या सानिध्यात निदान एक दिवस 10-5 मिनिटं काय का होईना इथे यायचा योग येतोय. प्रतिवर्षी इथं आमच्या भेटी कायम आहेत. साडगावकरांना मनापासून धन्यवाद. चिंतनातला अभंग मला वाटते बहुतेक भजनी मंडळाच्या पाठात संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारायांचा 4 चरणाचा दिडक्या पद्धतीच्या मागणीपर प्रकरणातील असून या भंगाद्वारे तुकोबारा जगन्यंत्या प्रभूकडं प्रेमाची मागणी करतात. गायक वादक वृंद मजेदार तयार आहे महाराज. काय आपले उद्धव बुवा एकीकडं भागवत महाराज. अहो ही सारी तयारीची मंडळी पाठपाठांतर तयार कीर्तन करायचे. पुन्हा आमचे दत्ता महाराज इकडं मधुकर महाराज. आता ही सर्व सुरेल भजनी मंडळी आहेत आणि वाजविणार तरत नाही योगायोगानं असं मिळालंय महाराज. आपल्याला तितका परिचय नसेल. मनोजी सोळंके म्हणजे पक्वाज या विषयात भारतात पहिलं आलेलं रत्न. त्याचा कीर्तन हा विषय नसतो, पुढला सोलो वादनाचा विषय असतो. परंतु वारकरी संप्रदायातून जीवनाची वाटचाल असल्यामुळं संप्रदायातल्या भजना कीर्तनाची मधूनच आवड असल्यामुळं कीर्तन वाजविणे आणि योग बघा कसा चांगला. आज चांगलाच मेळ बसलाय आणि पावसानं बी येरवाळीच उरकून घेतले आज. काय सरका पुढं पुढं सरकून पुढे सरका पुढं सरका पुढं 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 सरकून बसा. मागं पुढं सरका सरका मागं पुढं. तुझी मांडी अशी इकडे. हा असं जरा थोडं जमलं जमलं जमलं. वा वा वा. चिंतनातला महत्वाचा मुद्दा जगन्यंत्या प्रभूकडं तुकोबारा प्रेमाची मागणी करतात. कशाची? दाटीवाटीने बसा. सरका तुम्ही बी असं थोडं सरका पलकड इकडे येऊन बसा. मागे एकदम ते बाटल्या करत राहू. इकडे इथं इथं पुढे या. हा असं दाटीवाटीने बसायचं असते. आता हे पावसामुळं थोडं जमलं जमलं बस. परमार्थात किंबहुना वारकरी संप्रदायात आपल्यामध्ये सर्वात मोठी किंमत दिली असेल तर ती म्हणजे भजनाला. आपल्यात किंमत कशाला आहे? भजनाला. आपल्यातलं साधन भजन आणि भजन सुरुवात कोणी केली? भजन करी महादेव महादेव भजन करी महादेव महादेव भजन करी महादेव महादेव भजन करी महादेव राम भजे
कशाला आहे? किंमत आहे भजनाला. भजन हे आपलं साधन आहे. भजन काय आहे? आपलं साधन आहे. साधन. महाराज म्हणतात भजन सोडलं तर तुका म्हणे ते भजन प्रमाण काय थोरपण जाळावे ते, काय थोरपण जाळावे ते, काय थोरपण जाळावे. तुका म्हणे ते भजन तुका म्हणे येथे भजन प्रमाण काय थोरपण जाळावे ते. म्हणत असताना ट्रबल आणि विको देऊन आवाज फॉलो करायचा. नरड दाबलं नाही पाहिजे. लक्ष दिले का? हा. भजन सोडलं तर दुसऱ्या साधनेला संतांनी फारशी किंमत दिली नाही. आपल्यामध्ये तुका म्हणे येथे भजन प्रमाण. मग कुणी बी असा आणि केवढी बी असा आणि कसली बी असा, लहान मोठं काय नाही. काय तसलं काय नाही झालं. गाते श्रोते आणि पाहते, गाते श्रोते आणि पाहते, गाते श्रोते आणि पाहते, गाते श्रोते आणि पाहते. चतुर विनोदी दुष्टिते, चतुर विनोदी दुष्टिते, चतुर विनोदे दुष्टे, चतुर विनोदे दुष्टे. सोहम भावे पूर्ण ज्ञाते, सोहम भावे पूर्ण ज्ञाते, सोहम भावे पूर्ण ज्ञाते, सोहम भावे पूर्ण ज्ञाते. या सकळा देवी नवने, या सदाचे विनावने, या सकळा देवी नवने, या सकळाचे विनावने. करा विठ्ठल स्मरण, करा विठ्ठल स्मरण, करा विठ्ठल स्मरण, करा विठ्ठल गाते श्रोते आणि पाहते. चतुर विनोदी दुष्यते. गाते गाणारे, श्रोते ऐकणारे, पाहते डोळे झाकून परमात्म्याच्या स्वरूपाचं ध्यान करणारे योगी. पाहते गाते श्रोते आणि पाहते. चतुर ब्रह्मदेवासारखे, विनोदी नारदासारखे, दुष्यते वाल्या कोळ्यासारखे, सोहम भावी सहा अहम इति सोहम, तो परमात्मा मी आहे या बोधावर जरी आरूढ झालेली असली, पूर्ण ज्ञाती त्रिकालदर्शी जरी असले तरी या सकळा ते विनवनी, करा विठ्ठल स्मरण. कुणी बी असा नामचिंतनच करावं लागेल. म्हणजे भजनच करावं लागेल. म्हणजे शेवटी किंमत कशाला आहे? मग भजनाला किंमत आहे महाराज. अहो किती किंमत, किती सांगतोच आता किती किंमत आहे. एवढी किंमत आहे. मला सांगा, जगात जेवढे रस्ते, या रस्त्याची जर डागडुजी करायची असेल, एखाद्या रस्त्याचं पुलाचं काम करायचे, एखादा रस्ताच उकलून पुन्हा डबल तयार करायचा आहे, तर पर्याय मार्ग रस्ता बंद करतात का पर्याय मार्ग देतात? प्रत्येक मार्गाला काय द्यावा लागतो? पर्याय द्यावा लागतो. ही जगात एकुलता एक मार्ग. कोणता? भजन मार्ग.
शास्त्रांनी संतांनी ह्याला पर्यायच दिला नाही. कळालं का ह्याचं महत्व किती? माणसं म्हणतात ह्या बुवाच्या ऐवजी तो बुवा पर्याय काढल्या जात. ह्या महाराजाच्या ऐवजी तो महाराज, ह्या गुणवानाच्या ऐवजी ते गुणवान. कशाला बी काय निघतो? पर्याय निघतो. जगात हा एकच असा मार्ग आहे महाराज. कोणता? भजन. शास्त्रांनी आणि संतांनी मिळून ह्याला पर्याय दिला नाही म्हणजे किती महत्व आहे. कळालं का? काही बी असो हाच मार्ग, त्याला पर्याय दिला नाही. एकच ववी सांगतो, ज्ञानोबा सांगतो. मुंगी लागोनी ब्रह्मा वेरी. कुठून कुठपर्यंत? मुंगी लागोनी ब्रह्मा वेरी, किंबहुना चराचरी. भजनाशी गा दुसरी परीची नाही. विठाला काय? भजनाला दुसरा पर्यायच नाही, भजनच करावं लागतं. कुणी काही बी करू. तू बरं सांग. करो दादा पाणी साधने, कोणी साधू द गौरांजने. आम्ही नवदोतयावा कोणी साधू त गोरांजनी. आम्ही नवजोतया वाटा, नाचू पंढरीये चोहटा. आम्ही त्या रस्त्याला जाणार नाही. काय उलट बाकीचे रस्ते आम्ही मोडून काढले. मोडून या वाटा, मोडून या वाटा सूक्ष्म दुसार. 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 मोडून या वाटा सूक्ष्म बाकीच्या वाटा मोडून काढ. मोडून या नानामध्ये देती सिद्धांत सौरसू. उगाचच मोडून काढले का? नाही नाही, अगोदर आम्ही त्याची टेस्ट घेतली, किंबहुना परिशीलन केलं. प्रत्येक मार्गाची प्रत्यक्षात प्रॅक्टिकली प्रयोगान्वित केले. त्याची प्रत्यक्षात स्वतः परीक्षा घेतली त्या मार्गाची, आणि प्रत्येक मार्गाची टेस्ट घेऊन अनुभव घेऊन सांगितलं. क्या बात. अष्टांग योगे नशिनी. अष्टांग योगे नशिनी. अष्टांग योगे नशिनी. यमने मनिरुद्ध नायकी जे राजा.
वाचा गीत गाईजे वाचा गीत गाईजे वाचा गीत गाईजे वाचा गीत गाईजे यमने मनिरोध नायकी राया वाचा गीत गाईजे वाचा गीत गाईजे वाचा गीत गाईजे वाचा गीत गाईजे काय क्या बात अष्टांग योगी नशिनी जे आणि यम नियम निरोध नक्की जे रया वाचा गीत गाईजे वाचा गीत गाईजे आणि गाता वाचता श्रवणे ऐकते बरोबर म्हणजे याचा अर्थ असा बाकीच्या साधनेचा परामर्श घेतला बारकावा घेतला आयशे शोध येले मार्ग नाना परी नयेची प्रचिती मग सांडी येली दुरी आता गाऊ गीती नाचू हा मुरारी आणि निळा म्हणे करू संसारा भोवरी कसे संतांनी या सर्व मार्गाचा शोध घेतला सर्व मार्ग आयशे शोध येले मार्ग नाना परी नयेची प्रचिती मग सांडी येले दुरी प्रचिती येत नाही अनुभवाला उतरत नाही मार्ग बाजूला सारखे आणि मग आता गाऊ गीती नाचू हा मुरारी म्हणजे भजन किंमत कशाला दिली मग भजनाला किंमत दिली आणि भजन हे साधन असं आहे कुणी केवढा बी असो काय प्रमाण आठवतंय का देव तीर्थ भजन न संडीती काय आत्मज्ञानी जरी झाले जीवन मुक्त तरी देव तीर्थ भजन न संडीती म्हणजे याचा अर्थ आत्मज्ञानी जरी झाले जीवन मुक्त तरी देव तीर्थ भजन न संडीती याचा अर्थ असा भजन केलंच पाहिजे कोणत्या बी अवस्थेत कुणी म्हणतील फिलॉसॉफी केलेला बी भजनच करतोय आणि बालवाडीतला बी आणि नवीन माणूस बी भजनच आणि मुरल्याला मुरब्बी आत्मानुभवी महात्मा बी मग फायदा काय फायदा सांगतो ऐक फायदा असा कसा जे पूर्ण स्थितीला पोहोचले आणि तरीही भजन करते ज्ञानोबाराची भाषा आहे ज्ञानोबारा सांग भगवान म्हणतात अर्जुना हे विश्वची माझे घर ऐसी मती जयाची स्थिर किंबहुना चराचर आपण झाला चराचर आपण झाला इतक्या व्यापक बोधावर पोहोचलाय ऐका ह्याच्या खालची ववी ऐका वा तरी याही वरी पार्था माझी या भजनी आस्था तरी तया ते मी माथा मुकुट करी विढाला भजनाची पावर आगळी वेगळी प्रत्येकाची वस्तुस्थिती जाणून बिल निघतात असं आहे ते नवीन भजनाची कॅटेगरी बघून त्याची बिल तशीच आहे की नाही म्हणून गोपाळाच्या शिदोऱ्या सर्वाच्या जरी एकत्रित केल्या तरी ज्याची जशी आहे त्याला तशीच लागत होती काय असं आहे फक्त गोडवा देवाच्या हातामुळे मुद्दा काय भजन ही चीज सर्वासाठी सारखी आहे फक्त म्हणून आपल्यात किंमत कशाला दिली मग भजनाला किंमत आहे आता मुद्दा असा आहे भजन हे आपलं साधन आहे पण भजन हे मुख्य साधन झालं पण भजनात मुख्य काय त्याचं नाव आहे प्रेम भजनात मुख्य काय प्रेमाविना भजन
मोती अर्थाविन पोथी वाचून काय. नाथ महाराज म्हणतात भजनात अति महत्वाचं काय. बघा स्वर म्हणा ताल म्हणा असायला हरकत. माणूस वेळेच्या आत काय होतो रमतो त्याच्या चांगले. पण जन्मजात ताल स्वर नसला तरी चालेल. फक्त अंगात काय असावं प्रेम. भजनाविषयी काय असलं पाहिजे. क्या बात आहे. नाही जरी तुझं मधुर उत्तर दिधला सुस्वर नाही देवी नाही दयाविन मुखीला विठ्ठल येईल तैसा बोल राव. विचार करा दगडाची टाळ कोण त्याचा नाद गीती गाता छंद ताल नाही. पण त्या भजनात तुकोबरायच्या काय होतं प्रेम होतं. गिरिधर लाल तो भाव कभोगा गिरिधर लाल तो भाव कभोगा रागरागिनी म्हणा वाद्य म्हणा ताला स्वराची आपल्या कानाला नितांत गरज आहे. पण भजनात असं भजनातला मेन आटम ताला स्वरापेक्षाही प्रेम. प्रेम अति महत्वाचं. प्रेम नसेल तर मोले घातले रणाया नाही आसू आणि माया नाही आसू आणि माया नाही आसू आणि माया नाही आसू आणि माया नाही आसू आणि मोले घातले रडाया नाही आसू आणि माया नाही आसू आणि माया नाही आसू आणि माया नाही आसू आणि माया आसू आणि माया मोल घातली रडाया नाही आसू आणि माया. बघा 5 वर्ष काशीत राहिलो शंकर बुवा. किती 5 वर्ष. मी स्वतः काशी केल्यामुळे सांगायलो. 5 वर्ष अनुभव घेतला. कुठला काशीतला. काशीत असे काशी क्षेत्रापासून 100 किलोमीटर अंतरावर खेड्यापाड्यात कुठे माणसं मिली की जाळायला काशीला आणतात.
मग तिथून काही सरगाव गोळा होऊन येत नसत. कधी कधी काही कुटुंबात असं आहे, सुनानी सासरे सासू निराधार योजनेत टाकलेली असते. एकटा मालक हातावर घेतलेला आणि सासू सासरे निराधार योजनेत. असले जर एखादं गेलं तर महाराज पोरग एकटच घेऊन येत आहे, त्याला सुन सुद्धा येत. मग ती पोरग, ती गाडी, ती प्रेत, ती डेड बॉडी घेऊन येणार. तिथं 2 ठिकाण आहेत महाराज फेमस, 2-4 आहेत तसे. हरिश्चंद्र घाटासाठी 2 ठिकाणं फेमस आणि मनकर्णिकेसाठी 2 ठिकाणं फेमस. 2 ठिकाणच्या ध्वनी कायमच चालू असतो. काशीतला ध्वनी विजत नाही कधीच. ती मैदागीन म्हणून एक ठिकाण आणि बाजारपेठ, त्या दोन्ही ठिकाणाहून खांदेकरी मिळतात. नाही तिथं सारा ऐकतं रेडीमेड तयार आहे. तुम्ही या मरा तिथं बोला बोला, काही गुणाची गरज नाही. मला खांदेकरी मिळतात, रडणारी माणसं मिळतात, तिथं तयारच असतील ती. हा, मैदागीन पासून मनकर्णिका घाट किती पैसे, किंवा बाजारपेठेपासून मणिकर्णिका घाट किती पैसे, त्याचा ती ठरलेला असतो रेट. मग त्या रेट प्रमाणे ते माणसं आणि ते रडतीत माणसं. तुकोबर आहे म्हणतात, मुले घातली रडाया. पैसे देऊन जे रडायला माणसं लावली त्यांना त्याचं काही घेणं देणं नाही. मुले घातली रडाया, नाही आसू आणि माया, त्यांच्या डोळ्याला पाणी येत नाही. त्यांना त्या व्यक्तीविषयी काही प्रेम माया बी नाही आणि डोळ्याला पाणी बी येत नाही. नाही आसू आणि माया असं आहे. म्हणून भजनात अति महत्वाचं जर काय असेल तर ते प्रेम. वा वा, काय तैसे राहो माझे मन आणि गाता ऐकता हरी. वा, पुत्राची वार्ता. वा वा, सांगे जेवी ऐके माता तैसे. कसे भजनातलं सर्वात महत्वाचं जर काय असेल तर प्रेम. प्रेमाशिवाय भजनात मजा नाही. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात, देवा गायला जय रंगी रंगी, गायला जय रंगी. शक्ती अद्भुत हे अंगी. गाण्यासाठी नाचण्यासाठी काय लागते? काय लागते? शक्ती लागते. गाण्यासाठी नाचण्यासाठी जी शक्ती लागते त्या शक्तीचं नाव मांद नाही. काही काही माणसाच्या अंगात मांद माय नाही.
पण ती जात नाचू शकत नाही. काय नाचायला मांद काम करीत नाही. बरीच मांद्यावाली अशी हालत इटल 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 नाही. मांद्यावर फायनल नाही. काही काही माणसाचं कसं आहे, दष्टपुष्ट आहेत पण ती गाण्या नाचण्यासाठी प्रेमच लागत असते. गायनाचे ओढे आपोलिया छंदे, गायनाचे ओढे आपोलिया छंदे, गायनाचे ओढे आपोलिया छंदे, मनाची आनंदे आवडे, मनाची आनंदे आवडे, गायनाचे ओढे आपोलिया छंदे, गायनाचे ओढे आपोलिया मनाची गायनाचे उडे आपुलिया छंदे, मनाच्या आनंदी आवडीने. गाण्या नाचण्यासाठी नुसता अंगात मांदा असून चालत नाही. काय त्याला प्रेमच असावं लागतं. प्रेमाशिवाय नाचत नाही. बऱ्याच लोकांच्या अंगाने मांद माय नाही, पण घेतल्याशिवाय नाचता येत नाही. ती जात नाचती पण त्याला अगोदर त्याला घ्यावं लागते अगोदर. आता असलं जी नाच नाही हा त्याला नाचणं म्हणायचं का? महाराज नाचण्यासाठी प्रेम कामयाबी. कोण कामयाबी? प्रेमाशिवाय नाचू शकत नाही. लक्षात ठेवा, ही ताकद प्रेमाची. नुसतं शरीर पोषण काय किमती. पिंड पोसावे हे आदमाचे ज्ञान, विलास मिष्टान्न करुनिया. अंगातल्या भौतिक ताकदीचं काम नाही. भौतिक ताकदीचं काम आहे का? नाही. त्याला प्रेमच असावं लागतं. हा प्रेम जर असेल तर महाराज नकळे दिवस की राती, अखंड लागलीशी ज्योती, आनंद लहरीची गती, वरुणू मी किती दया सुखा. प्रेम छंद नाचे डोले, हर पल देह भाव, हर पल देह भाव, हर पल देह भाव. प्रेम छंद नाचे डोले, हर पल देह भाव, ही बसली बघा कोथिंबिरीची फोडणी खास. टेस्टरडपणा. प्रेमे छंदे नाचे डोले, हारपले देह भाव. कसे प्रेमानं छंदानं नाचायला लागला ना महाराज त्याला देहभान राहत नसते. कोण देहात ते सांभाळी? काय ब्रह्मानंदी लागली टाळी, कोण देहाती सांभाळी. प्रेम ही चीज अशी आहे माणसाला वेळ गेलेलाच कळू देत नाही. कोण? प्रेम. हा प्रेमाची. आणि कसं आहे बघा, बंकट स्वामी महाराज दृष्टांत सांगायचं. कोण? गुरुवार्याच्या मुखातून ऐकलेलं. बंकट स्वामी महाराज म्हणजे कोण? भगवान बाबांचे गुरु. बंकट स्वामी महाराज दृष्टांत सांगायचे. ते म्हणले दोन भजने. कोण कोण? दोन भजने म्हणून. उन्हाळ्याचे दिवस गार झाडाची सावली बघून
दोन्ही झाडाखाली दोन भजने मस्त भजन करत बसले. मस्तीत भजन चालू होत. झाडाची सावली मस्त भजन बी उभं रांगात. ते योगायोग नारद आलो महाराज. नारदाची भेट झाल्यावर दोघांनी बी दंडवत घातला. वा वा देव ऋषी काय योग चांगला आहे. आज तुमचं प्रत्यक्ष दर्शन आमच्या मनात होतं. कधी भेट झाल्यावर थोडं बोलावं काय. बिंदास म्हणले प्रश्न असा आहे तुमची देवाची आमच्या अधूनमधून बैठक असतात म्हणजे काय कोणाच्या देवाची. बऱ्याच सभेला आम्ही एकत्रित असतो. लय अर्जंट असलं तर आम्ही डायरेक्ट हॉटलाईन बी असते आमची. हॅलोला हॅलो असते. आणि मग काम काम छोट आहे. देवाला फक्त एवढंच विचार आहे अशी अशी दोन भजने भजन करतायत तर तुम्ही त्यांना भेट देणार आहेत का. फक्त उग विचारून द्याच म्हणून बी काही आग्रह नाही. हा पण उग का नुसता घ्यायला काय हरकत आहे. हा भेट देणार आहेत का असा नुसता अंदाज घ्या. ती नारद म्हणला ह्याला कशाला टाइमपास. लगेच अंतर्धान पावला. गुप्त झाला ती डायरेक्ट देवाजवळ. गप दिशी देवाच्या पुढे नारद दिसल्यावर देव म्हणले अरे हाच कस काय सप्ता नाही काही नाही मध्येच कस एकदमच. हा कामानिमित्त म्हणजे काय काम आहे. असे असे दोन भजने भजन करतायत. अगदी भावनेतून भजन चालू. त्यांना तुम्ही भेट देणार आहेत का फक्त एवढं विचारायला. देव म्हणले भेट देणार आहे पण त्यांना जाऊन सांग तुम्ही ज्या झाडाखाली भजन करायला त्या झाडाला जेवढी पानं आहेत तेवढे जन्म घेतल्यावर भेटणार आहे म्हणावं. काय नारद म्हणला तर गोष्ट सांगावी का नाही. सांगावी भजन्या पुन्हा भजन करतो का नाही. पण नाही सांगावी तर आपण आलोतच तेवढ्यासाठी. जाऊ द्या म्हणला सांगून मोकळी. एक चिंचाच्या झाडाखाली एक वडाच्या झाडाखाली होत. ती म्हणला चिंचाच्या झाडाखाली जायलाच नको पाणी बारीक आहे. वडाच्या झाडावर ठोकर पाण्यात म्हणला ह्याला सांगून बघू. महाराज नारद गेला. नारद आल्याबरोबर तर त्यानं दंडवत घालणं दर्शन घेणं. देव ऋषीजी आमचं काम हा झालं झालं बर. काय देव काय म्हणले तुम्ही ज्या झाडाखाली बसलात त्या झाडाला जेवढी पानं आहेत तेवढी जन्म घेतल्यावर देव तुम्हाला भेटणार आहे. शहाण्या नासला अंदाज करू नये म्हणला. उठलं ती चलत राहिलं. महाराज मागं बघितलं नाही. नारद ये काहीच नाही चला पुन्हा म्हणून थांबलं नाही चलत राहिलं. नारद म्हणला तर चिंचवाल्याकडे जावं का नाही काय. ते चिंचा खालीच आहे किती त्याला पानाला गणित आहे. काही असं म्हणलं आता थोडं बदलून बोलू. नारद गेला. नारदाला पाहिल्यावर तर महाराज येणं ती लोटांगण ती आविर्भाव वा 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 वा. देव ऋषीजी काय गोड काम हो. आपलं हो डायरेक्ट विचारलं बरं 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 काय देव काय म्हणले. देव भेट देतो म्हणून देव भेट देतो म्हणलं की लागलं शंकर सारखं उड्या हाणायला. टना टन टना टना टन नुसतं देव भेटणार आहे म्हणायचं उडी हानी. देव भेटणार म्हणून उडी. माणसं म्हणे थांबा थांबा नाही देव भेटणार आहे म्हणायची उडी हानी. महाराज 4-5 उड्या हाणल्यावर 5-6व्या उडीला तो देव हजर झाला. नारद म्हणला बरं झालं वो म्हणला पुढलं बोललो.
नारद देवाकडं, देव नारदाकडं, बाय देव बघा ना नारदाकडं. नारदाला वाटलं नजर व्हावी, कस काय हे काय, देवानं लक्षच दिलं नाही तिकडे. मला उड्या हाणायला पाहिलं की देवाना जाऊन प्रत्यक्ष भेटली. पुन्हा नारदाने विचारलं, देवा काय बघ, भजनच आहे पण त्याच्यात प्रेम ओतून जेव्हा भजन असतंय ना, तेव्हा माझं मन जागेवर थांबतच नाही, त्याला भेट देतोच, तात्काळ देतो. त्याची अवस्था व्हावी लागते. म्हणजे भजनासाठी अति महत्वाचं काय, प्रेम महत्वाचं असं आहे. म्हणून प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेमा विन नाही समाधान, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेमा विन नाही समाधान. भजनामध्ये अति महत्वाचं काय, बघा, गाण्यासाठी नाचण्यासाठी प्रेम असावं लागतं. म्हणून गायनाची रंगी शक्ती अद्भुत हे अंगी. अद्भुत शक्तीचं नाव, अद्भुत शक्तीचं नाव आहे प्रेम. अद्भुत शक्तीचं नाव काय, प्रेम आहे. प्रेम म्हणून भजनामध्ये अति महत्वाची गोष्ट म्हणजे प्रेम. आणि प्रेमाचा खानदानी धंदा काय, प्रेमाचा खानदानी धंदा एकच, दोन जीवाचा एक जीव करणं. प्रेम प्रीतीचे बांधले, सुटे काही केले, सुटे काही केले, प्रेम प्रीतीचे बांधले, सुटे काही केले, प्रीतीचे बांधले ते न सुटे काही केले. प्रेम चीजच अशी आहे महाराज, दोन जीवाचा एक जीव करते. त्याचा खानदानी धंदा एक जीव करते. हा पण एक आहे महाराज. माणसं म्हणतात कोणाची जात काढू नये, पण आता कळायसाठी माणसं म्हणतात कास्ट सर्टिफिकेट काय आहे असं म्हणतात का नाही. आता कोणाची जात काढू नये पण कळण्यासाठी बोलावं लागतं. तुकोबाराय म्हणतात, प्रेमाची तू जाती ऐशी कैसी सर्वस्वासी मुकावे. त्याची जातच लय वक्ती आहे महाराज. कुणाची, प्रेमाची. चौकडली कनेक्शन कट करतो आणि वन वे ट्रॅफिक करतो. काय प्रेमाची विचित्रता काय, कल्पना करा. आता आपण शेतकरी वर्ग जास्त आहोत. कासरा कळतो ना, काय कहाणी वेगळी. काय कहाणी किती पदरी, कहाणी मग तेच तर म्हणलं मी. कहाणी दोन पदरी, कासरा तीन पदरी. शाबास. कासरा जर कडीला तुटला तर तुकडा टाकून देते माणूस. दुर्दैवानं जर मधी तुटला तर शाबास, त्याला चार देते. चार. हा, पुण्याकडे काय म्हणतात त्याला, चारच शब्द आहे ना. हा, म्हणजे इथून पश्चिम महाराष्ट्र चारच आहे, इथून खाली नार आहे. अंबाजोगाई परळी खाली गेलं नारनं, आपल्याकडे चारनं म्हणतो. आणि उस्मानाबाद लातूर साईडला गेलं की चिलबिलनं, त्याचं नाव चिलबिल नाही. ही चार दिला म्हणजे पदर उकलल्या जाते दोन्हीकडले, आणि एकमेकात अल्टरनेट पद्धतीनं खवाखवी करून फिट करून ठेवले. असं ओढून मी बघत आहे माणूस. पुन्हा महाराज, ती दाव ती चरा तो कासरा दुसरी कोण कुठून बी तुटत.
माई कोण बापा कोण गणा गोता कोण तिथून तुटत नाही. ही जात प्रेमाची आहे. ही जात कुणाची आहे? प्रेमाची तो जाती आईसी सर्वस्वासी मुकावे. क्या बात है, क्या बात है. घ्या असं कधी कधी काही माणसं गुटावळून बेजार आहे आणि काही चट्या मुळे पुढा वाहून जाते. विठाला विठाला भक्ती प्रेम सुख नवे अनेका पंडित वाचका ज्ञानी यासी. महाराज प्रेम हा पदार्थच असा आहे सर्वस्वासी मुकावे. कुणाचीच गाई केल्या जात नाही. माय नाही बाप नाही गण नाही गोत नाही कुछ नाही. हा म्हणून देवाला अति गरजेचं काय. देवाचा नियम काय? देवाचा नियम आहे जेने सर्वस्वासी त्यजावे तेने हरीशी जिंकावे. अर्थ चाड प्राण जीवे देह त्याग. प्रसंग आल्यावर देहाचा सुद्धा त्याग करायची तयारी ज्यानं ठेवली त्याला देव मिळतो. आणि म्हणून ही अद्भुत अद्भुत म्हणजे प्रेम. काय म्हणलंय? शक्ती अद्भुत हे अंगी अद्भुत शक्ती म्हणजे प्रेम. आणि ही आटम दुसरीकडे मिळत नाही. हे तो